वळत इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींकडे घेऊयात सुपरफास्ट आढावा। विविध आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी बनलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रीपद धोक्यात आल्याची माहिती माझाच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। पुण्याच्या भोसरीमधल्या एमआयडीसीच्या भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुमारे 40 मिनिटं ही भेट झाली आणि याच भेटीनंतर एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रीपद रद्द होण्याच्या बातमीला पंख फुटलेत। तिकडे अंजली दमानिया यांनी तर खडसेंचा सिंचन घोटाळ्यामध्ये हात असल्याचा आरोप केलेला आहे। खडसेंचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या प्रकरणाची चौकशी होत नाही तोवर खडसेंना महसूल मंत्री पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे। आम्ही असं ठरवतोय कारण मला मनीष भांगरेंचा फोन आला होता, हेमंत गव्हाणेंचा पण फोन आला होता, तर आम्ही असं ठरवलंय की आपण 48 तास थांबून ही माहिती सगळी त्यांच्यापर्यंत पोहोचवू। ॲक्शन घेतली तर ठीक, नाहीतर बुधवार नंतर मुख्यमंत्रींच्या घराच्या म्हणजे वर्षा बंगल्याच्या बाहेर आम्ही उपोषणावर बसणार। अशा तऱ्हेचे आरोप करणं हे फार सोपं आहे। चिखलफेक करण्याचं हे राजकारण आहे आणि कुठल्याही प्रकारचे पुरावे न देता कुठल्याही प्रकारचा आधार न देता असे आरोप करत राहण्यामध्ये काही हशील नाही। आणि अजित पवार आणि एकनाथराव खडसे या दोघांनी एकत्र येऊन काही केलं असेल ह्याच्या इतका हास्यास्पद आरोप दुसरा कुठलाही असू शकत नाही। महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भोसरी एमआयडीसीमध्ये कुटुंबियांच्या नावे जमीन खरेदी केली, मात्र ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा आरोप पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केलेला आहे। हेमंत गावंडे यांनी या संदर्भात बनगार्डर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। मागील महिन्यामध्ये भोसरी एमआयडीसीतील 3 एकर जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई दत्ताराम चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केल्या, मात्र या जमिनीचा मालकी हक्क न्यायप्रविष्ट असल्याचा दावा नंतर एमआयडीसीने केलेला आहे। पर्याय म्हणून आता मंदाकिनी एकनाथराव खडसे आणि चौधरी हे आहेत। तर आता जी नवीन लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे जे पैसे द्यावे लागतील ते 100 करोडच्या आसपास जाऊ शकतात। इरेग्युलरिटी दिसते आहे ते मी पोलिसांच्या निदर्शनास आणून तक्रारी अर्ज उद्या दाखल करतोय। एकनाथ खडसेंना अडचणीत आणलेल्या भोसरीमधल्या एमआयडीसीच्या जागेवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच संपली आहे। त्या जागेची मालकी एमआयडीसीकडे नसल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलंय। दरम्यान सुभाष देसाईंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांनी माहिती घेऊन बोलावं असं भंडारी म्हणतात। त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे। भोसरी एमआयडीसीची जागा ही एमआयडीसीचीच आहे। 1962 साली म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे आणि तिथे कारखाने चालू आहेत। ते एमआयडीसीने ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे। त्यामुळे आता त्याच्यामध्ये एमआयडीसीला काही करता येण्यासारखी भूमिका नाही। एमआयडीसीने नियमाप्रमाणे त्या जमिनीची मागेच विक्री केलेली आहे, त्यामुळे एमआयडीसीला आता काही करता येण्यासारखं काहीच नाही। एमआयडीसीची जमीन विकत घेतली अशा तऱ्हेचा जो आरोप महसूल मंत्री एकनाथराव खडसेंवर केला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि या संदर्भात उद्योग मंत्री देसाई साहेबांनी केलेलं विधान सुद्धा अपुऱ्या माहितीवर केलेलं विधान आहे। दाऊदची मोबाईलवरून संभाषण झाल्याच्या आरोपांमुळे देखील एकनाथ खडसे अडचणीत आलेले आहेत। त्यांनी या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी मनीष भंगाळीची याचिका हायकोर्टाने दाखल करून घेतली आहे। या याचिकेवरती 6 जून रोजी सुनावणी होईल। दाऊद आणि एकनाथ खडसे यांच्यात झालेल्या तथाकथित मोबाईल संभाषणाचे डिटेल्स याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दिलेले आहेत। दरम्यान दाऊदचा पाकिस्तानातील लँडलाईन नंबर मोजाबिन शेखच्या नावानं असल्याचं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे। काँग्रेसकडूनही विविध मुद्द्यांवरून अडचणीत सापडलेल्या एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली जाते। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन ही मागणी केली। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरू असल्यामुळे महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणीही काँग्रेसने केली। दाऊद इब्राहिम जैसे माफिया सरगना के साथ उन्होंने बात की, उसके सबूत निकल के आ रहे हैं और सरकार चुप्पी साधे हुए। सरकार की तरफ से कोई कार्रवाई नहीं हो रही है।
तो एक तो इन्वेस्टिगेशन होना चाहिए, और इन्वेस्टिगेशन शुरू करने से पहले एकनाथराव खडसे को उनके पद से हटाया जाना चाहिए। विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. यामध्ये मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं मुंबईतील ताकद वाढवण्यासाठी दरेकरांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या यावेळी विधान परिषदेवरती 5 जागा निवडून जातील. यापूर्वी उस्मानाबादचे सुरजित सिंग ठाकूर यांना उमेदवारी घोषित झाली आहे. 1 जागा मात्र अजूनही रिक्त आहे. या जागेवरती कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रामधून विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेवरती महाराष्ट्रातून भाजपच्या गोटातून 3 जागा होत्या. त्यापैकी पियुष गोयल यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून विकास महात्मे धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतात. त्यामुळे धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजपनं महात्मेंना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. तर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशातून उमेदवारी मिळेल. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वापरलेल्या यांच्यासाठी वापरलेल्या दारू बाई या शब्दावरती आपण कायम असून या प्रकरणी चौकशी करणारा महिला आयोग निष्पक्ष नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे हा पदाचा दुरुपयोग आहे असं मलिक यांनी म्हटलंय. मैथिली जावकर गैरवर्तन प्रकरणी भाजप पदाधिकारी गणेश पांडेवरती अद्याप कारवाई झालेली का नाही असा सवालही त्यांनी विचारला. आयोगाच्या अध्यक्षांकडून या राज्यातले 5.25 कोटी महिलांना न्याय मिळू शकत नाही. या पदाचा उपयोग भाजपचे जे वेगळेपणाने काम करणारे लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि विरोधकांना हैराण करण्यासाठी हे सुरू झालेलं आहे. मोदी साहेब स्वतःला चायवाला सांगताय, पण दारूवाले स्वतःला का घाबरताय या शब्दाकडून? सचिन आणि लता मंगेशकर यांच्यावरच्या अश्लाघ्य व्हिडिओची मुंबई पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन युट्यूबवरचा व्हिडिओ हटवणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. हा व्हिडिओ मॉर्फ करून तो सोशल मीडियामध्ये टाकणाऱ्या तन्मय भट्ट या आणि AIB कार्यक्रमाविरोधात मनसेने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तन्मय भट्टने आपल्या कृत्याचं समर्थन केलंय. शिवाय दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं देखील तन्मयच्या व्हिडिओचं समर्थन केलंय. चित्रफित आहे त्याचे ट्रान्स्क्रिप्ट्स काढून त्याच्यावर लीगल ओपिनियन मुंबई पोलीस घेत आहेत. यूट्यूब आणि फेसबुक यांना या चित्रफित ब्लॉक करण्याबद्दल संपर्क केलेला आहे. दरम्यान विनोद कांबळी यांनी देखील तन्मय भट्टवरती जोरदार टीका केली आहे. या व्हिडिओद्वारे करण्यात आलेल्या अपमानाला कायदेशीर उत्तर देऊ असं विनोद कांबळी यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर करण्यात आलेल्या या अश्लाघ्य व्हिडिओबद्दलची तीव्र नाराजी त्यांनी बोलून दाखवली. जे काय ते मी व्हिडिओ आज दुपारी बघितलं आणि बघितल्यानंतर मला त्याच्यात काही विनोद वाटला नाही, काही असं वाटलं नाही त्याच्यात की यांनी असा सेन्स ऑफ ह्युमर आहे त्याचा. आणि खरं म्हणजे बघायला गेलं तर इन्सल्ट केलं आहे त्याच्यात. आमचे 2 भारतरत्न आणि मुंबईचे एवढे प्रेम करणारे त्यांच्यावरती लोक, तुम्ही त्यांचा इन्सल्ट असा करताय. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या तन्मय भट्टचा सर्व पक्षीयांकडून निषेध केला जातोय. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तन्मय भट्टचा पुतळा जाऊन त्याचा निषेध केला, तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेने तन्मयच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. नाशिकमधल्या त्र्यंबक नाका सिग्नलवरती हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तन्मय भट्ट विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. तन्मय भट्टवरती कडक कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं दिला. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची लंडनमध्ये बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी ईडीला पत्र लिहिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमय्या यांनी लंडनमधला घराचा पत्ताही सांगितलेला आहे. शिवाय ईमेलचा दाखला देखील किरीट सोमय्या यांच्याकडून देण्यात आलाय.
रॉबर्ट वड्रा की कोई बेनामी प्रॉपर्टी संजय भंडारी आम डीलर के थ्रू लंदन में खरीदी गई है, उसका रिपेयरिंग मेंटेनेंस वड्रा साहब करते हैं। इस प्रकार की जानकारी कुछ सामने आई है। मैंने ईडी, इनकम टैक्स और फाइनेंस मिनिस्ट्री से मांग की है भी ये क्या है, सच क्या है, पता लगाया जाए। आता गंगाजलसाठी तुम्हाला उत्तर प्रदेशात जाण्याची गरज नाही, कारण पोस्टाच्या माध्यमातून लोकांच्या घरी गंगाजल पोहोचण्याची नवी योजना केंद्र सरकार लवकरच सुरू करणार आहे। दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली। ऑनलाईन बुकिंग करून लोकांना घरपोच गंगाजल पोहोचवणं शक्य होणार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय। या गंगाजलसाठी नागरिकांना किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय अद्यापही झालेला नाही। एवढंच नाही तर ही योजना कधी लागू होणार याबद्दल देखील केंद्रीय मंत्र्यांनी कोणतीही माहिती दिली नाही। पाकिस्तानमध्ये जन्माला आलेल्या बॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री सलमा आगा यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड मिळणार आहे। त्यामुळे सलमा यांना आजीवन भारतात येण्याची मुभा असेल। शिवाय भारतात आल्यानंतर पोलिसांना रिपोर्ट करावं देखील लागणार नाही। गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। सलमा यांना ओसीआय कार्ड देण्याचा निर्णय नियमानुसार घेण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं। गृह मंत्रालयाने सलमा यांना ओसीआय कार्ड देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। 4 पीढ़ियों से I owe India whatever I have today. My name, my fame, whatever is around me is India. So I'm the one who's going to salute India first and say Hindustan Zindabad.